Yes, good morning to all. Yes, very good morning. Summer में rainy season. Very nice. Cyclone. कुठला सायक्लॉन आहे? कुठला सायक्लॉन आहे? वाचलं का? कुठला सायक्लॉन आहे वाचलं का तुम्ही? नाही. गुजरात सायक्लॉन आहे. गुड. नेम ऑफ सायक्लॉन विचारत होतो मी तुम्हाला. ओके, ठेवा. नॉलेजफुल म्हणून ठेवा. चांगली गोष्ट असते. याच कोणीतरी लिहिलंय. टुकटे. टाकुटे का? येस, बरोबर आहे. जे काही नेम टाकले ते बरोबर आहे. व्हेरी गुड. Okay, so in today's part we will see actually complex number history form पाहत होतो आपण, right? From the mathematics 2, that is the complex number बाबतीत there are two types of numbers and जो की तुम्ही learn केले ते म्हणजे real number. Okay, जे learn करणारे that is complex number. जे learn करणारे that is the complex number, correct? So real number we have already known the complex number which is denoted by z equal to a plus ib. Z equal to a plus ib ने तो denote होतो, correct? याच्यामध्ये a आणि b both are a, b belongs to real म्हणतात. a आणि b दोन्ही कशाला फॉलो करतात? रियल नंबरला फॉलो करतात. a and b must be follow to the real number. a आणि b रियल नंबरला फॉलो करतात, लक्षात ठेवायचं. ओके, सो a आणि b हे आपले रियल नंबर्स आहेत, पण b with the I, that is the another form. So z equal to -3 plus 5i. If you see a equal to -3 compare केलं तर a equal to -3 and b equal to किती? b equal to किती? 5. b equal to 5. a equal to -3, b equal to 5, correct? a equal to -3 and b equal to 5. a equal to -3 and b equal to 5 आहे त्या ठिकाणी. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा a आणि b बोथ आर रियल नंबर्स. दोन्ही रियल नंबर आहेत याच्यामध्ये. बोथ आर रियल नंबर्स. a b बिलोंग्स टू रियल. याच्यात काही कन्फ्युजन कोणाला? त्यातल्या त्यात आपण याला डिफाइन केलं होतं z इक्वल टू a प्लस ib जर असेल तर दिस इज द कंबाइंड पार्ट ऑफ रियल पार्ट ऑफ z आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ z म्हणतो आपण. दिस व्हॅल्यू b with the I is called as imaginary. So real part of z is the a, imaginary part of the z is the b. Real part of the z is the a and imaginary part of the z is the b, correct? That is called as the new number came into the picture after the real. रिअल मध्ये बरेच नंबर्स आले, सगळे नॅचरल नंबर आले, होल नंबर आला, रॅशनल इरेशनल फॉर्म्स आले, करेक्ट? इंटीजर आला मेनली. So that is the real number. That new number contains real as well as imaginary. याला आपण real plus imaginary parts म्हणतो. त्याच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे real plus imaginary. So this is the real part and this is imaginary part. Real plus imaginary is the complex number, correct? Real plus imaginary is the complex number म्हणून डिफाइन होतं. Real part plus imaginary part is called the complex number म्हणून येतं. It's a brief form of history. या पद्धतीने आहे की root of negative real number we can say. Root of negative real number. Example, root of -25 can be written as 25 into -1. Root of 25 वेगळा करतात, root of -1 वेगळा. So root of 25 is the 5. Root of -1 is the iota. That is the actual form of imaginary number. हा imaginary number तिथून क्रिएट झालेला आहे. इमॅजिनरी नंबर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर्स पासून तयार झालाय शेवटी.
हे तुम्हाला माइंड करायचं, हे तुम्हाला माइंड करायचं आहे. रिअल पार्ट तर असतोच, पण इमॅजिनरी नंबर कसा तयार झाला त्याच्याबद्दल आहे. इमॅजिनरी नंबर कसा तयार झाला याच्याबद्दल आहे. ओके, सांगा बरं. वन मोर थिंग, yesterday we have learned what, काय लर्न केलेलं अजून? yesterday we have learned one more thing. काय होती ती? अजून एक गोष्ट आपण लर्न केली होती कालच्या लेक्चर. यस, व्हेरी नाईस. कॉन्जुगेट आहे म्हणजे तुमचं लक्ष, लक्ष आहे तुमचं. कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत महत्वाचा पार्ट म्हणजे कॉन्जुगेट, राईट? सो काही एक्झाम्पल्स देतो, तयार करणार कॉन्जुगेट आज. ओके, सम फ्यू एक्झाम्पल्स जिथे आपण कन्फ्युज होतो की व्हॉट शुड बी द कॉन्जुगेट ऑफ इट्स, राईट? त्याच्यासाठी कॉन्जुगेट पार्ट्स काही नंबर्स साठी. सो राईट डाऊन. फर्स्ट वन 3 + 4i, याचा कॉन्जुगेट तुम्हाला लिहायचा आहे. हा z आहे, हा प्रॉपर फॉर्म लिहा z चा पहिल्यांदा, विच इज नथिंग बट a + ib फॉर्म, आणि परत त्याचा कॉन्जुगेट लिहायचा, इथं मेन्शन करायचा आहे. ओके, सेकंड वन 7i - 2, चा कॉन्जुगेट जस्ट प्रॅक्टिस करा. 3, 4th, 5i, 5th. कॉन्जुगेट लिहायचे तुम्हाला 2 + √3 and 7 + √5i, 7 + √5i. Okay, so conjugate लिहायचा आहे. Yesterday we have seen this part already. Just write this. याचा conjugate लिहायचा आहे तुम्हाला. -√-5, काही वेगळे डिफरंट, जिथे की जनरली मुलं कन्फ्यूज असतात. हाऊ टू राईट, व्हॉट टू राईट, हाऊ टू राईट, व्हॉट टू राईट. दॅट कन्फ्युजन वी विल बी अवॉइड हियर. ओके, ते कन्फ्युजन आपण थोडंसं दूर करू, त्यासाठी हे एक्झाम्पल्स. काही वेळेस बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं आपलं. दॅट कन्फ्युजन नीड टू बी करेक्ट, आपल्याला करेक्ट करायचं. सो कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत हा ब्रीफ फॉर्म सांगितलं जातं. कॉम्प्लेक्स नंबरचे डेफिनेशनच असं आहे. नंबर इज एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ a + ib where a and b both are real, both are real numbers. a आणि b दोन्हीही पाहायला गेलं तर रिअल नंबरच आहे. फक्त b कोणासोबत आलेला आहे? i सोबत. म्हणून याला म्हटलं जातं विदाउट i विथ i, विदाउट i विथ i. विदाउट i रिअल नंबर, विथ i इमॅजिनरी नंबर. हा कुठला नंबर आहे? लिहून ठेवा, इमॅजिनरी. कुठला नंबर आहे? इमॅजिनरी. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा. सुरुवात एकदम राईट असेल तर एंड मात्र व्यवस्थित राहील. एंड तेवढाच व्यवस्थितपणाने असेल. सुरुवात व्यवस्थित राहू द्या, एंड नक्कीच व्यवस्थित असेल. आपल्याला कॉन्जुगेट फॉर्म्स पाहायचा आहे. सो रिअल नंबर कळाला का? रिअल नंबर काय? रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट कंबाईन तयार होतो. इमॅजिनरी कसा तयार होतो हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. इमॅजिनरी रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर जर असेल, पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह. हा जर नुसता पॉझिटिव्ह असला असता तर 5 लिहिलं असतं आपण, पण निगेटिव्ह रूट ऑफ -1 इज नथिंग बट इमॅजिनरी पार्ट म्हणून येतो. सो दॅट इज कॉम्बिनेशन कॉम्प्लेक्स नंबर. काल 2 एक्झाम्पल घेतले होते क्वाड्रॅटिकचे, आठवतं? 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण घेतले होते आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सांगितले होते. त्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला? या पार्ट ऑफ रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स मिळाले. ओके, लिहिलं सर्वांनी? हे कंप्लीट झालं का सर्वांचं? दिस पार्ट. आणि लवकर जॉईन व्हायचं. डॉट डॉट, उद्यापासून डॉट लेक्चर चालू होतील. आपलं टार्गेट आहे जून. अजून मे काही जेवढा मंथ्स आपल्याला मिळाला, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. वी विल फिनिश द 11th इयर. आणि करावंच लागणार आहे, हे तुम्हाला मी सांगितलंय पहिल्या लेक्चर मध्ये. हे करावं लागणार आहे आपल्याला पुढचा जानेवारी टू डिसेंबर.
जानेवारी टू डिसेंबर फॉर द 12th डेडिकेशन. 12th डेडिकेशन म्हणजे याच्यामध्ये 11 चा पार्ट पण रिवाइज करावाच लागतो आफ्टर द दिवाळी. म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुम्हाला कट करावं लागतं सगळं आणि रिव्हिजनला घ्यावं लागतं शेवटी 11 + 12. इथे तुमची 12th असते. 11 + 12 रिव्हिजनला तुम्हाला घ्यावं लागतं. आणि 2023 विल बी द एक्झाम टाइम ओनली. एक्झाम टाइम ओनली असेल. त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर ऑल दिस कन्सर्न. कन्सर्न खूप मोठा आहे. आपण डिसेंबर टार्गेट ठेवू. थोडंसं पुढे जातं हे. जानेवारी फेब मध्ये पर्यंत जातं कधी कधी. हे डिपेंड आहे. ऑफलाईन असेल तर पटपट घेता येतं. ऑनलाईनचे थोडे इश्यू आहेत इन द सेन्स समजण्यासाठी तुम्हाला कळालं किंवा नाही कळालं या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत शेवटी. पण एवढं कन्सर्न सांगतो, दोघं आम्ही टीचर्स आहेत. नरेंद्र कुमार सर म्हणून आहे आणि एकदा मी. दोघ जण व्यवस्थित सिलेबस तुमचा घेणार, तुमच्या अडचणी खास तर दूर करणार. जेवढं आम्हाला पॉसिबल आहे तेवढं आम्ही व्यवस्थितपणे टॅकल करायचं पाहू. ओके, प्रॉपर फॉर्म आहे z = a + ib. कुठलाही चेंज नाहीये. 3 + 4i जशाला तसा. सो याचा कॉन्जुगेट 3 - 4i. अगदी सिंपल. रियल डोंट टच. इमॅजिनरी प्लसच्या ऐवजी मायनस, प्लसच्या ऐवजी मायनस फॉर्म. 7i - 2 याला प्रॉपर फॉर्म द्या. -2 सुरुवातीला प्लस 7i. दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर. करेक्ट. याचा हा फॉर्मॅट तयार करा पहिल्यांदा. हा काय सांगतो? प्युअरली रिअल आहे. हा काय सांगतो? इमॅजिनरी आहे. हा प्युअरली रिअल आहे, हा इमॅजिनरी आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. हा रिअल आहे, हा इमॅजिनरी आहे. -2 + 7i. आता लिहा याचा कॉन्जुगेट. डोंट टच टू रिअल नंबर. रिअल नंबर प्युअरली जो रिअल आहे त्याला टच करू नका. सर तुम्ही तर सांगता हा रिअल आहे. येस रिअल आहे विथ इमॅजिनरी आलाय. विथ इमॅजिनरी कसा कन्वर्ट करतात? 7i can be written as 49 × i². 49 × i² आणि त्याचा काय घ्यायचा असतो? रूट. रूट आणि स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल होऊन हा नंबर मिळतो. बरोबर आहे का? आता रूट ऑफ 49 ऍज इट इज i² ची व्हॅल्यू -1. सो रूट ऑफ -49 ऍक्च्युअल येतो. हा रूट ऑफ -49 आहे जो की इमॅजिनरी म्हणून आपण कन्सिडर केलाय. सो लक्षात ठेवा याला कन्वर्ट करताना रूट ऑफ 49 आणि रूट ऑफ i² या पद्धतीनं मेन्शन करता येतं. जो की काय होता? -1 होता. जो की काय होता? -1 होता. तो कंबाईन केला. दोन रूट कंबाईन घेतले. हे लक्षात ठेवा. म्हणून रूट ऑफ -1 इज द i. करेक्ट. i = रूट ऑफ -1 लिहितो. i² ची व्हॅल्यू -1. हे तुम्हाला माइंड करायचं. i² इज -1. i² -1. सो लक्षात ठेवा हा रिअल नंबर जसेल तसा. हा इमॅजिनरी आहे हे आपण प्रूव्ह केलंय. रूट ऑफ -49 म्हणून आहे हा. प्लसच्या ऐवजी मायनस, प्लस ऐवजी काय असेल आता? मायनस. काय लिहितोय आपण? कॉन्जुगेट. सांगा रे 3 चं काय लिहिलं? z = 3 + 0i. काही चेंज घ्यायची गरज नाहीये कारण 0 प्लस मायनस नसतो म्हणजे 3 लिहिलं तरी चालेल. 0 प्लसही नसतो आणि मायनसही नसतो. न्यूट्रल फॉर्म मध्ये असतो 0. राईट. त्यामुळे 3 ऍज इट इज. सांगा रे इथं किती? z = किती आला? 0 + 5i. करेक्ट. 0 + 5i. या ठिकाणी 0 - 5i म्हणजे -5i इज द कॉन्जुगेट. -5i इज द कॉन्जुगेट. आता जिथे जिथे 0 लिहिलाय तो पार्ट नाही लिहिला तरी चालेल. जिथे 0 मेन्शन केलाय तो पार्ट नाही लिहिला तरी चालतो. 0 मेन्शन करायची गरज नाही. 2 + √3 हा प्युअरली रिअल नंबर आहे. 2 + √3 प्युअरली रिअल आहे. इमॅजिनरी पार्ट याचा किती? 0i. इमॅजिनरी पार्ट आहे का नाही चेक करा. इमॅजिनरी पार्ट नाहीये म्हणजे 0 आहे. नाहीये म्हणजे 0. आणि तुम्हाला म्हटलं खरंच गरज आहे का 0 व्हायची? गरज नाहीये. याचा अर्थ याचा कॉन्जुगेट 2 + √3 फक्त. 2 + √3 जसा 3 आला होता तसाच आहे हा. एक्झॅक्ट तसा आहे. 2 + √3 म्हणून. 2 + √3 म्हणून आहे. अर्थ समजतोय? अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये काहीही डिफरन्स नाहीये. देयर इज नो डिफरन्स बिटवीन 3 अँड 5. रूट आला म्हणजे गोंधळून जायचं नाही. रूट आला म्हणजे कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. रूट आला म्हणजे कन्फ्युजन नसलं पाहिजे. सांगा इथे आता सिंपल आहे.
7 प्लस रूट 5i, सरळ सरळ 7 मायनस रूट 5i. ऑलमोस्ट काल क्वेश्चन्स घेतलेच होते मी तुम्हाला. इथं प्रॉपर फॉर्म करायचा तयार. याचा प्रॉपर फॉर्म मायनस रूट ऑफ -5. पहिल्यांदा आपण याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लिहू. याला पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करू. याला पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करू आपण. ओके, वी विल गिव्ह इट द proper complex number form for this minus root of -5, correct? Minus root of -5 याचा proper complex number form द्या. याला काय होईल आता? मायनस ऍज इट इज. याला लिहिताना 5 वेगळा करा, रूट ऑफ -1 वेगळा करा. टू थिंग्स, मायनस रूट 5 वेगळा करा, रूट ऑफ -1 वेगळा करा. मायनस रूट 5 into -1, correct? Root 5 separate out, root of -1 separate out. Root of -1 is the iota, correct? So this is handling of the imaginary part. How to write this in the complex number? याचा कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहिणार? कॉम्प्लेक्स नंबर a plus ib मध्ये असतो. A real part, B imaginary part. Real plus imaginary is called as complex number. Real plus imaginary. याचा रियल पार्ट आहे का? नाहीये. रियल पार्ट नाहीये. नियर पार्ट नाहीये म्हणजे 0. याला रियल पार्ट नाहीये, 0. इमॅजिनरी पार्ट minus root 5i. That's it. 0 minus root 5i. 0 minus root 5i. Correct? So याचा ऍक्च्युअल तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपरली लिहावा लागेल पहिल्यांदा, आणि त्यानंतर त्याचा कॉन्जुगेट 0 मायनस रूट 5i. हा काय झाला? प्रॉपरली कॉम्प्लेक्स नंबर झाला. प्रॉपरली कॉम्प्लेक्स नंबर झाला. करेक्ट? आता 0 आपण प्रत्येक वेळेस लिहित नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही काढलं तरी चालेल, त्याला काढलं तरी चालेल तिथून, त्याला ठेवावंच असं काही नाहीये. तो 0 नाही ठेवला तरी सुद्धा चालेल. सर Z म्हणजे कॉम्प्लेक्स का? येस. आपण नंबर जसं डिनोट करतो तसं ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, आणि विच इज डिनोटेड बाय Z. इज डिनोटेड बाय Z ने आपण डिनोट करतो. सांगा याचा कॉन्जुगेट 0 जशाला तसा, मायनसच्या ऐवजी प्लस रूट 5i. अर्थ समजलं का? हा क्वेश्चन प्रत्येकाला समजलं का? हा जो क्वेश्चन आहे 7th नंबर, प्रत्येकाला झेपला का? झेपला का? चेक करा. येस, जमेल. असे कॉम्प्लिकेशन्स आल्यानंतर तुम्हाला ते टॅकल करता आले पाहिजेत. स्वतःहून ज्यावेळेस टॅकल करता आले ना, दॅट इज द लर्निंग प्रोसेस. ऍक्च्युअल लर्निंग प्रोसेस अशी असते. आज वेळ आहे, भरपूर क्वेश्चन्स असे मी घेऊ शकतो. काय होतं नेमकं, मुलांचं कसं असतं, सर एक्झाम आहे, सर 3 दिवसांवर आहे, 4 दिवसांवर आहे, 1 आठवड्यावरती एक्झाम आहे. काय होतं, बरोबर. त्यामुळे मुलांना सांगतोय की आज वेळ आहे तुमच्याकडे, वेळ देत चला त्या गोष्टींना. व्यवस्थितपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी होतील. आज सफिशियंट वेळ दिला म्हणजे काय होतं, नंबर ऑफ क्वेश्चन्स घेता येतात. काहीतरी मिस्टेक होते, साधं मी बघतो कॉन्जुगेट कधी कधी मुलं चुकीचं लिहितात. काय होतं, क्लिअरन्स नसतं ना. आता याच्या बाबतीत जे क्लिअरन्स पाहिजे, याच्या बाबतीत जे एक्सप्लेनेशन पाहिजे, ते देणं फार कठीण असतं. कधी कधी वेळेनुसार असतं ते. आता जून जुलै ऑगस्ट मध्ये जॉईन होणाऱ्या मुलांना कसं, 1 ऑगस्टला कॉलेज स्टार्ट, 15 ऑगस्ट झेंडावंदन झाले की डायरेक्ट एक्झाम असते. कॉम्प्लेक्स नंबर काय कळूस तर कॉम्प्लेक्स नंबरचा चॅप्टर संपलेला असतो कॉलेजमध्ये. कॉम्प्लेक्स नंबर काय कळूस तर चॅप्टर संपलेलं असतं. सांगायचं काय, चॅप्टर बराच आहे पुढं. हा तर एकदम बेसिक फंडामेंटल. पण हे बेसिक ज्याला आले व्यवस्थितपणे, त्याच्याचे ट्रबल्स कमी होतात. त्यांचे ट्रबल्स फार कमी होणार तुमचे. हे आपल्याला शिकायचं त्यामुळे, आणि डीपली आणि व्यवस्थित. येस, तुमचे सगळे फ्रेंड्स एवढे हुशार असतील असं नाहीये. काही आहेत ज्यांना हेल्प द्यावी लागते आपल्याला सारखं, आणि त्या हेल्पमुळे काय होतं, त्यांचं सुद्धा ग्रोनेस खूप चांगल्या आणि व्यवस्थितपणाने राहील. तुम्हाला छोटे छोटे जे काही डाऊट्स असतील ना, तुम्ही विचारत चला. त्यावेळेस जर डाऊट तुम्ही क्लिअर केले तर मला नाही वाटत सिलेबस एवढा टफ आहे. सिलेबस टफ नाहीये, छोट्या छोट्या गोष्टी टॅकल नाही करता येत आहेत. त्यामुळे कदाचित मॅथची जी भीती आहे तुमच्या माइंडमध्ये ती खूप जास्त आहे.
तुमचे जे फ्रेंड्स म्हणतात ना मॅथ्स जमत नाही, मॅथ्स येत नाही, त्यांच्यासाठी स्पेशली हे लेक्चर्स आहेत. मॅथ्स जमत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही. काय होतं, हे फंडामेंटल्स कुठे शिकायला मिळत नाहीत. हे जे फंडामेंटल्स आहेत हे कोणी शिकवत नसतं. हे तुम्हाला स्वतःहून ट्राय करावे लागतील इथून पुढे. आता एक गोष्ट नाहीये याच्यामध्ये, अशा थाउजंड्स ऑफ थिंग्स आहेत जे की तुम्हाला आता व्यवस्थितपणे टॅकल करायला मिळतील. हे लक्षात ठेवा. एकदा जर तुम्ही टॅकल करायला शिकलात ह्या गोष्टी, की मॅथ्स सारखा सोपा सब्जेक्ट काहीच नाहीये, काहीच नाही. जसं आपण इंग्लिशचं ABCD प्रॉपरली शिकल्याशिवाय वर्ड्स तयार होत नाही. जसं वर्ड्स तयार होत नाही तोपर्यंत सेंटेन्स फॉर्मेशन जमू शकत नाही. सेंटेन्स फॉर्मेशन जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत एसे रायटिंग जमत नाही. विचार करा, प्रत्येक मुलाला काय वाटतं, मला डायरेक्ट एसे रायटिंग येईल. कसं काय येईल? मॅथमॅटिक्स भाषेमध्ये ती कसं काय लिहिता येईल तुम्हाला डायरेक्टली? तुमचं इमॅजिनेशन तिथपर्यंत जाण्यासाठी हे अडथळे असतात. हे छोटे 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 अडथळे आहेत तुम्हाला. हे अडथळे दूर करा. अँड दॅट इज द पार्ट ऑफ प्रॅक्टिस. काही जणांना हे पटपट पटपट लिहिता येतं, ते सगळे क्लिअर आहे. काही जणांना थोडासा डाऊट असतो, सर हे कुठून आलं, कसं आलं, मग हे काय केलं. येस, दॅट इज द चान्स. काय होतं, आपल्या ड्रॉबॅक्सला भरून काढण्यासाठी एक चान्स तुम्हाला मिळतोय, जो की तुम्ही अर्लियर जॉईन झाल्यामुळे त्याचा बेनिफिट असतो. आता तुमचे बरेचसे फ्रेंड्स असतात, नाही ऐन वेळेला बघू आपण. ऐन वेळेला काय होतं, मी तुम्हाला सांगतो, 2-3 क्वेश्चन समजून सांगतात कोणी पण आणि स्किप आउट करून टाकतात. स्किप आउट करून टाकतात. काय होतं, त्यावेळेस त्याचे गडबड काही मध्ये राहून जात. काय सांगायचंय परत इथं, रिअल पार्ट डोंट टच. वर्डच तसे वापरायचे. रिअल पार्टला टच नाही करायचं. इमॅजिनरी पार्ट प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असल्यास प्लस घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आणि लास्ट क्वेश्चन, cos थीटा, डायरेक्ट आन्सर. cos थीटा मायनस I sin थीटा, cos थीटा मायनस I sin थीटा. मला नाही वाटत आता कॉन्जुगेट मध्ये काही कन्फ्युजन असेल तुम्हाला. कॉन्जुगेट मध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे. आता एकच शब्द वापरायचा कॉन्जुगेट लिहिताना, रिअल पार्ट डोंट टच टू द रिअल पार्ट, डोंट टच टू द रिअल पार्ट. इमॅजिनरी पार्ट प्लस असेल तर मायनस, मायनस असल्यास प्लस. रिअल पार्टला टच बिलकुल करायचं नाही. इमॅजिनरी पार्ट शुड बी कन्वर्ट प्रॉपरली. पॉझिटिव्ह असेल तर आणि निगेटिव्ह असेल तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म करायचं. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट, डिफरंट पॉवर्स ऑफ आय. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुम्हाला डिफरंट पॉवर्स ऑफ आय. या पुढचा कन्सेप्ट, डिफरंट पॉवर्स ऑफ आय. different powers of I. Different powers of I. Different powers of I. Different powers of I. I बद्दल different powers. I बद्दल different powers. डिफरंट पॉवर्स ऑफ आय. बेसिक फॉर्म काय लर्न केलेलं आपण, बेसिक फॉर्म काय केलेलं, ऑलवेज लक्षात ठेवा, रूट ऑफ -4, 4 into -1, रूट 4, रूट -1, रूट 4 ची व्हॅल्यू 2 आणि रूट ऑफ -1 इज द आय. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय? वी कॅन से आय इक्वल टू किती, रूट ऑफ -1. Okay, this is the I and which value is root of -1. Correct? त्याला आपण सिंबॉलिकल फॉर्म कन्वर्ट केलं होतं. ओके, I equal to root of -1. Now squaring on both sides. याचा स्क्वेअर करा, याचा पण स्क्वेअर घ्या, याचा पण स्क्वेअर घ्या. Squaring on both the side. Now I square equal to किती, -1.
I square ची व्हॅल्यू -1. I square equal to किती? I square equal to -1. Right? Then how to find out I raised to 3? I raised to 3 कसा find out करणार? We know laws of indices. Laws of indices मध्ये a raised to n बेस जर सेम असेल तर पॉवर ऍड होतात. बेस जर सेम असेल तर पॉवर ऍड होतात. या ठिकाणी सुद्धा बेस I and we can convert this 3 as 2 plus 1 लिहू शकतो का? 3 ला 2 plus 1 लिहिलं. 3 ला 2 plus 1 लिहिलं. So we can convert I square into I square into I फॉर्म मध्ये. I square ची व्हॅल्यू -1. I square ची व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट करा. -1 into I. So final answer is -I for the I raised to 3. I raised to 3 is the -I. लिहिताय? लिहून ठेवा. I means root of -1. I square means -1. Correct? I raised to 3 कसं कन्वर्ट केला? I raised to 3 2 plus 1. 2 plus 1. I square ची व्हॅल्यू -1. I दशाला तसं. So I raised to 3 ची व्हॅल्यू -I. I raised to 3 is -I या फॉर्म मध्ये. कोण सांगतं रे I raised to 4 किती मग? I raised to 4 how to calculate? कोण सांगतं I raised to 4 how to calculate I raised to the power 4 किती? I to the power 4 किती? Yes, ऋषिकेश करेक्ट. तुला पटपट I raised to 4 किती? दिव्या काय सांगितलं आन्सर? प्रतीक्षा ओके करेक्ट. आर्या रॉंग. विराज आन्सर सांगायचं. आन्सर किती येतं? I raised to 4 ची व्हॅल्यू किती? सोहम बरोबर आहे. ऋषिता यस करेक्ट. लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करा व्यवस्थितपणे. लॉज ऑफ इंडायसेस व्यवस्थितपणे अप्लाय करा आणि सांगा आन्सर किती येतं. लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय केले की आलं पाहिजे. सांगा I raised to 4 how to write? I raised to the power 2 plus 2. का 2 plus 2? We know the value of I square into I square. I square ची व्हॅल्यू किती? Into I square. Laws of indices says if the base is same then power we can add it. जर पॉवर ऍड असतील तर स्प्लिट पण करता येतात. हा त्याचा अर्थ होतो. I square ची व्हॅल्यू किती? -1. I square ची व्हॅल्यू किती? -1. -1 into minus becomes +1. So I raised to 4 is +1. I raised to 4 is +1. I raised to 4 is +1. Correct? Different powers of I. We are learning different powers of I. सांगा I raised to 5 किती? I raised to 5 किती मग? I raised to 6 म्हणजे किती? 7 म्हणजे किती? 8 म्हणजे किती? काढता येईल? How to do? मला सांगा I equal to root of -1 हा एक पार्ट झाला. I square ची व्हॅल्यू -1. I raised to 3 -I. I raised to 4 1 आलं. करेक्ट? Which one is easy from this 4? या 4 टाइप मध्ये which one is easy? ऋषिकेश wrong. I raised to 5 कसा काढणार? How to calculate I raised to 5? या 4 पैकी सगळ्यात इझिएस्ट किती सांगा बरं? सगळ्यात इझिएस्ट कोण सांगतं? ऋषिता. इझिएस्ट कोणता आहे सगळ्यांमध्ये? इझिएस्ट कोणता आहे? I raised to 2 किंवा I raised to 4 इझिएस्ट आहे. राईट? त्यातल्या I raised to 4 इझी आहे. चेक करा. I raised to 4 ची व्हॅल्यू किती? 1. I raised to 4 is 1. I raised to 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. So simply convert this I raised to 5 as can we write
4 plus 1, 4 plus 1, I raised to 4 वेगळा करा, I raised to 1 वेगळा करा. लक्ष द्या, आपल्याला फिफ्थ पॉवर काढायचा आहे. 4 ने डिवाइड करा, सिंपल. अजून सोपी प्रोसेस सांग. 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, रिमाइंडर 1 राहिला, 1 राहतो, करेक्ट. सो 4 plus 1, राइट. 4 into 1 आणि रिमाइंडर 1, 4 plus 1 5. लक्ष द्या, 6 कसा लिहितात? 6 लिहिताना 4 plus 2, 4 plus 2, 4 ने 6 ला डिवाइड करा. 4 1 जा 4, रिमाइंडर 2, रिमाइंडर 2, या पद्धतीने. 7 कसा लिहिणार? I raised to 4 प्लस रिमाइंडर 3. 8 कसा लिहिणार? 4 plus 4, 4 plus 4. बरोबर आहे? सांगा या ठिकाणी. What is the conclusion then? ची व्हॅल्यू किती? I raised to 4 ची व्हॅल्यू किती? 1. I raised to 1 हा आयच असतो. I raised to 4 हा आयच असतो. I raised to 4 ची व्हॅल्यू 1 into I. So final answer is the I. I raised to 5 is the I. I to the power 5th is I. I to the power 6th. I raised to 4 I square. सांगा I raised to 4 किती? I raised to 4 हा 1 असतो. I raised to 4 हा किती असतो? 1 असतो. किती येईल आन्सर? I square. 1 into I square. I square ची व्हॅल्यू किती? -1. So I raised to 6 is -1. 7th power आहे. I raised to 4 वेगळा करा, I raised to 3 वेगळा करा. Laws of indices simple. Laws of indices. I raised to 4 ची व्हॅल्यू 1. I raised to 3, remember. I raised to 3 कॅल्क्युलेट करून ठेवलाय तुम्ही. कॅल्क्युलेट करून ठेवलाय. That is -I. That is -I. So final answer -I. Final answer -I. I raised to 4, I raised to 4. I raised to 4 into I raised to 4. 1 into 1. That is 1. कोण सांगतं काय सिमिलॅरिटी येते? कोण सांगतं काय सिमिलॅरिटी झाली या ठिकाणी? काय सिमिलॅरिटी झाली? I ची व्हॅल्यू रूट ऑफ -1, I स्क्वेअर -1, I raised to 3 I raised to 4 I raised to 4 1. We need to conclude somewhere. We need to conclude somewhere. Correct? आता आपल्याला कन्क्लूड करायचं या ठिकाणी. काय कन्क्लूड करणार? जर I raised to 4 असेल म्हणजेच I raised to 4 चा टेबल कुठला पण घ्या. 4 चा टेबल घ्या. 4 घ्या, 8, 12 घ्या, 16 घ्या. म्हणजे 4 into 1 होता. आता 4 into 2 आहे, 4 into 3 आहे, 4 into 4 आहे, and so on. And so on. कुठपर्यंत? n नंबर पर्यंत. n नंबर पर्यंत म्हणजे 4n. 4 into 1, 4 into 2, 4 into 3, 4 into 4, 4 into n number of times. जर घेतला तर त्याची व्हॅल्यू किती? किती? अर्थ लक्षात आला का? I ची पॉवर जर 4 च्या मल्टिपल मध्ये असेल तर डायरेक्ट आन्सर किती? 1. डायरेक्ट आन्सर किती? 1. आणि जर रिमाइंडर 1 राहत असेल तर इथं रिमाइंडर 2 म्हणू, रिमाइंडर 3, इथं रिमाइंडर नव्हताच. इथं लिहा I raised to the power 4n plus 1 म्हणू आपण. म्हणजे याचा आन्सर किती राहणार? 4n चा आन्सर 1 आणि इथं I. याचा आन्सर I राहणार. बरोबर आहे का? I to the power 4n plus 1. 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 अर्थ समजतोय? I to the power 4n plus 1 म्हणजे I शिल्लक राहत. I शिल्लक राहत. सांगतो मी तुम्हाला कसे एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये येऊ शकतात किंवा विचारू शकतात. कसं आपल्याला थिंक करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. कसं थिंक करायचं हे तुम्हाला सांगतो. ओके, या ठिकाणी
I to the power 4n plus 2 करा, I square ची व्हॅल्यू -1, I raised to 4n plus 3 करा म्हणजेच I raised to 4n हा 1 असतो, I raised to 4n. This is important. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. 4 ने डिवाइड केल्यास रिमाइंडर 1 असेल तर I, 2 असेल तर -1, 3 असेल तर -I आणि रिमाइंडर राहत नाही याचा अर्थ आन्सर 1. आता लक्ष द्या, हे कसं आयडेंटिफाय करायचं सर? हे कसं आयडेंटिफाय करायचं? अगदी सिंपल. डिफरंट पॉवर्स ऑफ I मध्ये या 4 टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. I root of -1, I square -1, I raised to 3 I raised to 4 1. हे पाठ करायचं नाहीये, सिंपल प्रोसेस आहे. I equal to root of -1 नाही लक्षात आलं, इथे यायचं पटकन. I square -1 करेक्ट. I raised to 3 कन्वर्ट करा, स्क्वेअर इंटू I, 2 प्लस 1 3 झाला -I. हे समजून घ्या पहिल्यांदा. I raised to 4 I square -1 plus 1. I raised to 5 कन्वर्ट केला, 6 कन्वर्ट केला, 7 कन्वर्ट केला, 8 कन्वर्ट केला. कन्वर्ट करताना 4 चा युटिलाइज केला आपण का? दिस इज द सिम्पलेस्ट व्हॅल्यू. I raised to 4 किती असतो? 1 असतो. दॅट इज द सिम्पलेस्ट व्हॅल्यू वी कॅन से. I raised to 4 ही व्हॅल्यू सिंपल किती असते? 1 असते. त्याचा आपण युटिलाइज केलाय. ओके, तुम्ही म्हणाल सर ऍक्च्युअल क्वेश्चन सांगा. ऍक्च्युअल क्वेश्चन या पद्धतीने असतात, लक्ष द्या. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं I raised to 35. I raised to 35. सपोज याचं कन्वर्जन तुम्हाला घ्यायचं, कसं करता सांगा बरं? I raised to 35 तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. सिंपल मेथडने जा. 35 आपल्याला एक माहिती आहे, I raised to 4 किती असतो? 1 असतो, राईट. 35 ला 4 ने डिवाइड करा. सिंपल 35 ला 4 ने डिवाइड करा. जेवढं मॅथ्स तुम्हाला सिंपल करता येईल त्या पद्धतीने जात चला. टेक्स्टबुक मध्ये लिहिलंय, आन्सर बुक मध्ये लिहिलंय, जशाला तसं कॉपी करणं रॉंग असतं. मी तुम्हाला खरं सांगतो, आपली स्वतःची मेथड थोडी तरी तिथे अप्लाय केली पाहिजे, ज्याला आपण बेसिक नॉलेज म्हणतो, जे आपण 8, 9, 10 मध्ये लर्न केलेलं असतं ते नॉलेज इथे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. डिफरंट वेने बघायचं, आपल्या स्वतःची एक पद्धत तयार करायची त्याच्यामध्ये. येस, -I. व्हेरी गुड सुमित. ओके, 4 ने 35, 4 चा टेबल 35 येईपर्यंत स्मॉलेस्ट फॉर्म. ओके, किती येईल तो? 8 जा 32, 4 8 जा 32, करेक्ट. रिमाइंडर किती येईल सांगा? 3. Remainder is 3. How to write then? 35. I raised to 35 can be written as I raised to 4 into 8. किती झाला? 32 plus 3 plus 3. 4 into 8 plus 3. 4 into 8 plus 3. प्रत्येक वेळेस ही मेथड जर तुम्ही अप्लाय केली तर तुमच्या माइंड मधली भीती निघून जाणार. ही मेथड आपल्या इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं पुढचा पार्ट ऍडिशन. हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आणि पुढचा पार्ट ऍडिशन मध्ये. 4 into 8 32 plus 3. पटकन कन्वर्ट करता येतं, लक्षात ठेवा. पटकन कन्वर्ट करता येतं. I raised to 35 can be written as 35 can be written as I raised to 4 into 8 plus 3. I raised to 4 ला हे मल्टिप्लिकेशन आहे. लॉज ऑफ इंडायसेस परत या ठिकाणी, परत एकदा लॉज ऑफ इंडायसेस raised to the power 8 आणि I raised to 3 वेगळा करा. I raised to 3 वेगळा करा. चेक करा लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतो. I raised to m into n असेल तर I raised to m raised to the power n करता येतं. उलट पण करता येतं. I raised to n पण लिहिता येतो, raised to the power m पण लिहिता येतो. हे लिहून ठेवा. लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस. I to the power m into n can be written as I raised to m raised to the power n. n आतमध्ये घेता येतो, m बाहेर घेता येतो. n आतमध्ये घेता येतो, बाहेर ठेवता येतो. m आतमध्ये, n बाहेर. m आणि n ब्रॅकेट काढून पण लिहिता येतात. लॉज ऑफ इंडायसेस. ओके, सो या ठिकाणी 4 into 8 32 plus 3 35, करेक्ट. सो I raised to 4 ची व्हॅल्यू लिहा 1, म्हणून I raised to 4 कन्वर्ट करायचा. I raised to 3 ची व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल -I.
minus I. So final answer is minus I. Correct. Sumit, yes. प्रत्येकाला समजलं का? काय करतात मुलं? आज तुम्हाला इझी वाटेल सर, हे खूप इझी आहे. येस, याच्यातूनच काय होतं, हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिक्स डिफिकल्ट लेवल कॅच करतो. पण तुम्ही जर सिंपल मेथडनी लर्न करत करत गेलात तर डिफिकल्ट लेवल तुम्हाला एवढी वाटणार नाही. जी की रशिंग आवर्स मध्ये ज्यावेळेस जून जुलै ऑगस्ट मध्ये मुलं जॉईन होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक रशिंग आवर्स चालू होतो. खूप गोष्टी आहेत. मी तुम्हाला म्हणलं ना, मॅथ्सचं टेक्स्टबुक काढून पहा. ebalbharati.in ही वेबसाईट आहे. त्याच्यावरती बुक्स आहेत. पीडीएफ फॉर्मॅट मध्ये डाउनलोड करा. स्टार्ट युअर स्टडी. कोणाची वाट बघू नका. मी परत सांगतोय, 18 चॅप्टर आहेत. 18 चॅप्टर सगळ्यात फंडामेंटल आहे. आणि या फंडामेंटलला 8, 9, 10 चा बेस पाहिजे तुमचा. चेक करा हे 8, 9, 10 कसं कनेक्टेड होतंय. याला कनेक्टेड होतोय, चेक करा. ओके, जर तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर पेज नंबर 6, टेक्स्टबुकचं पेज नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 7 तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा. टेक्स्टबुक पेज नंबर 6 क्वेश्चन नंबर 7 हा तुम्हाला फॉलो करायचा आहे. याच्यासाठी सगळे क्वेश्चन आले पाहिजे. दॅट इज द डिफरंट पॉवर्स ऑफ आय म्हणून कन्सेप्ट आहे. लिहून देतो. पेज नंबर लिहून ठेवा तुम्ही सुद्धा. आता नसेल डाउनलोड करा टेक्स्टबुक पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आणि स्टार्ट युअर ओन स्टडी. ओके, सो डिफरंट पॉवर्स ऑफ आय मध्ये पेज नंबर मॅथमॅटिक्स 2 चं बुक आहे. M2 कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आहे. पेज नंबर 6 क्वेश्चन नंबर 7. ओके, याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत. सो वी विल टेक वन मोर क्वेश्चन फ्रॉम दॅट. I raised to 116. How to convert? सांगा आन्सर आता. I to the power 116. बोला. I to the power 116. How to get the answer? किती येतं? पटकन सांगायचं. किती येतं आन्सर? पटकन सांगायचं. हे समजलं का? हे किती जणांना नाही समजलं? I to the power 4 आहे. 4 च्या मल्टिपल कुठलीही नॅचरल नंबर घ्या. चला नॅचरल नंबर घ्या. यू विल गेट द सेम आन्सर. नॅचरल नंबर घ्या, इंटीजर घ्या, आन्सर मात्र सेम आहे. आन्सर 1 येतं. गुड. +1. सुमित ओके, आशुतोष ओके, ऋषिकेश, स्वराज व्हेरी गुड. बाकीचे सोहम ओके, क्षितिज व्हेरी नाईस. या पद्धतीने जर स्टडी केलं तर कदाचित मॅथ्सची भीती तुम्ही इझिली काढू शकता. नाही भीती राहणार तुम्हाला मॅथ्स. थोडस तुम्हाला काय राहायचंय, अलर्ट राहायचंय. 116 सिंपल मेथड सांगितली आहे. 116 ला डायरेक्ट 4 ने डिवाइड करा. 4 2 चा 8, 3 कॅरी राहील, 3 रिमाइंडर राहील. आता हा 6 खाली घ्या, 6 खाली घ्या, 36. 4 किती जा 36. ओके, 9 जा. सो रिमाइंडर 0 झाला. 4 into 29. करेक्ट. So I to the power 4 into 29, simplest form of different powers of I. I to the power 4 into 29. So I raised to 4 raised to the power 29. I to the power 4 kiti? I to the 4 power is 1. Correct. So 1 raised to 29. Answer is 1. So I raised to 116 is 1. I raised to 116 is the 1. Yeah, next question. I to the power 1 by I raised to 58. 1 by I raised to 58. Next question. 1 divided by I raised to 58. किती जणांना आन्सर सांगता येईल? हा डिनोमिनेटर मध्येच ठेवा. फक्त 58 ला 4 ने डिवाइड करा. That will be the hint. 58 ला 4 ने डिवाइड करा and start the process. तुमच्या मधले काही जवळचे तुमचे चांगले फ्रेंड्स असतील तर त्यांना सजेस्ट करा. फक्त वेळ गमवू नका. वेळ झाला की संपला.
18 चॅप्टर्स मॅथ्स मधले कॅच करायला एवढे सिंपल नाहीत आणि एवढे स्ट्रेट सरळ सरळ नाहीयेत. सरळ सरळ नाहीयेत. ही जस्ट सुरुवात आहे, त्यामुळे तुम्ही टॅकल करू शकताय. हिची लेवल हायर अँड हायर लेवल कडे जातं. बोर्ड वेगळं, सीईटी थोडंसं वेगळं, जेडब्ल्यू त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं. देर आर 3 पार्ट्स. 3 पार्ट्स. याच्या आता जे चालू आहे ते बोर्ड आहे. याचा उपयोग सीईटी ला पण होणार, जेडब्ल्यू ला पण होणार. जेडब्ल्यू ला या फॉर्मॅट मध्ये येतं सगळं. म्हणून म्हणतो हे कळालं का तुम्हाला? 4n असणं म्हणजे 1, 4n प्लस 1 असणं म्हणजे i, 4n प्लस 2 असणं म्हणजे -1, 4n प्लस 3 असणं म्हणजे -i. काय सांगायचं मला? रिमाइंडर जर 1 राहिला तर i, 2 राहिला तर -1, 3 राहिला तर -i, 4 राहिला तर राहतच नाही, रिमाइंडर 0 म्हणजे 1. ही त्याची प्रोसेस आहे. ओके, सो एक पार्ट तुमचा बोर्ड आहे, दुसरा पार्ट तुमचा सीईटी फोकस आहे, तिसरा पार्ट तुमचा जेडब्ल्यू आहे. जेडब्ल्यू मध्ये 2 प्रकार, जेडब्ल्यू मेन, जेडब्ल्यू ऍडव्हान्स, MA. ओके, टार्गेट तुम्ही अचीव करू शकता. बोर्ड मध्ये साधारण तुम्हाला सिंपल लेवल असते, सरळ सरळ लेवल असते. यू कॅन कॅच इट बाय सॉल्विंग द 10 क्वेश्चन्स ऑफ इच आर्टिकल. प्रत्येक आर्टिकलचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी येतं. सीईटी मध्ये मात्र तुम्हाला त्या चॅप्टर विषयी कमीत कमी 100 ते 200 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. जेडब्ल्यू मेन साठी असेल तर कमीत कमी 500 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. ऍडव्हान्स असेल तर कमीत कमी 1000 ऑफ क्वेश्चन्स तुम्ही जोपर्यंत सॉल्व्ह करत नाही, दॅट विल मेक द डिफरन्स. मुलं अभ्यास कसा करतात? असं म्हणतात ना, अंथरून पांघरून पाहून पाय पसरावे. बरोबर आहे ना? अंथरून पांघरून पाहून पाय पसरावे असं म्हणतात. ती गोष्ट इथं ऍप्लिकेबल होऊ शकते. ज्याची कमांड आहे बाबा, रोजचे 10 क्वेश्चन करायचे सर, संपला विषय. ज्यादा लोड लेने के नाही, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तसं काही असेल तर स्टिक टू द बोर्ड. नाही सर, मी आरामशीर क्वेश्चन करू शकतो सर, 100 ऑन 200 क्वेश्चन्स इझिली एका चॅप्टर वरती असतील तर मी इझिली करू शकतो सर, काहीच हरकत नाहीये. जेडब्ल्यू आणि सीईटी सर नाही, आय कॅन सिट मोर दॅन बोर्ड असेल तर 2 तास, बोर्ड असेल तर 2 तास, सीईटी असेल तर 2+2 फॉर्म्युला, 2 तास अभ्यास करायचा रोजचा, बोर्ड फिनिश. 2 तास अभ्यास बोर्डचा प्लस सीईटीचा 2 तास, 4 hours रिक्वायर्ड. जेई मेन 2+2+2, 2+2+2, 6 hours जेई ला लागतात. म्हणजे तो 2 तास बोर्ड, 2 तास सीईटी लेवल क्वेश्चन आणि 2 तास परत त्याच्यानंतरचे कंटिन्युएशन मध्ये जेडब्ल्यू चे क्वेश्चन्स. विषय समजून घ्या काय सांगायचं मला ते. पहिले 2 तास बेसिक स्टडी म्हणतो आपण, त्याला बोर्ड म्हणू आपण. दुसरे 2 तास सिंपल लेवल ऑफ क्वेश्चन्स ऑफ सीईटी किंवा ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू म्हणू आपण त्याला. 2 तास हे झाले तुमचे थेअरीचे, 2 तास सिंपल लेवल ऑफ ऑब्जेक्टिव्ह झाले आणि 2 तास तुम्हाला टफेस्ट लेवल ऑफ ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला फेस करावे लागतील. ओके, त्याच्यानंतर 2+2+2, 2+2+2+2 इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. आता काय काय झालं इथं? इथं थेअरी, इथं सिंपल लेवल ऑफ एमसीक्यू, इथं थोडेसे टफ मीडियम लेवल ऑफ एमसीक्यू आणि त्यानंतर एकदम हाय लेवलचे म्हणजेच सिंपल, मॉडरेट आणि हायर लेवल ऑफ एमसीक्यू हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. दॅट इज द 8 hour स्टडी इन द ऍडव्हान्स. आज जर तुम्ही चालू करणार असाल तर यू हॅव द वे टू गो टू द IIT. तुम्ही IIT ला जाऊ शकता, NIT ला जाऊ शकता. यू हॅव टू बी कीप मेंटेन दिस रेकॉर्ड डे बाय डे. प्रत्येक दिवशी तुम्हाला तसं मेंटेन करावं लागेल. बोर्ड असेल तर निश्चिंत राहा, मी जेवढं शिकवतो तेवढं केलं तरी चालेल. बोर्ड लिहायची मी की तुम्हाला गॅरंटी देतो लिहून, मी जेवढं शिकवतो बोर्डवरती तेवढंच करायचं, त्याच्या बाहेर करायची गरज नाही. सीईटी असेल तर 2 तास तुमच्या स्वतःचे सेल्फ स्टडीचे एफर्ट्स ठेवा, आम्ही पण ते करून देतोच आहे तुम्हाला. हे 2 गोष्टी इझी आहेत. या 2 गोष्टी वी कॅन टॅकल इट व्हेरी इझिली. या 2 गोष्टी टॅकल करून देऊ शकतो तुम्हाला इझिली. का? तुम्ही करा न करा एवढं हार्डवर्क आम्ही करून जातोच, एवढं हार्डवर्क आम्ही करतोच. आठवड्याचे 7 दिवस असतात, मी म्हणतो 6x4 करा, 24 तास वीकली 24 hours. तर मॅथ्स तर आम्हीच घेतो, आम्ही स्वतःच घेतो वीकली 24 hours मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये इझिली तुम्हाला काय टॅकल होऊ शकतं? बोर्ड आणि सीईटी टॅकल होऊ शकतं. नाउ जेईई रिक्वायर्स 2 more hours आणि ऍडव्हान्स रिक्वायर्ड 4 more hours. दॅट इज द सेल्फ स्टडी. आता सेल्फ स्टडीची गरज आहे. हे घेणं म्हणजे काय? हे घेणं म्हणजे एक्स्ट्रा 2 hours ऍड करणं, एक्स्ट्रा 4 hours ऍड करणं. मुलांची पेशन्स राहत नाहीत, मुलांचे पेशन्सच राहत नाही. म्हणजे तेवढ्याच उत्साहाने ते केलं पाहिजे, तेवढ्याच उत्साहाने ते मेंटेन ठेवलं पाहिजे. तासन तास मेंटेन ठेवावं लागतं. दॅट इज द क्रेझीनेस म्हणतात. म्हणून 15 लाख मुलांपैकी 1 लाख 1.5 लाख मुलांनाच ते जमतं ऑल ओव्हर इंडियामध्ये.
ऑल ओव्हर इंडियामध्ये असे मुलं आहेत की ते आवडीनं मॅच करत राहतात. तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले. IPL कसा पाहतो आपण 4-4 तास. तिथं नाही लागत ताण, भूक, काय नाही लागत. इंटरेस्टिंग मॅच चालू आहे बाबा, थोडी सुद्धा मुंडी इकडे तिकडे नसते आपले. मध्ये मध्ये ब्रेक येतो, पॉज येतो म्हणून बरं आहे. नाहीतर एखादा इंग्लिश मूवी पाहतो मी, तास 2 तासाचा मूवी जर असेल तर आपलं लक्ष पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटली खेचून घेतलेलं असतं त्याने. घेतलेलं असतं की नाही? पूर्णपणे खेचून घेतलेलं असतं. दॅट इज द वे ऑफ लर्निंग. आणि ती खरी लर्निंग असते ज्यावेळेस तुम्ही 8-8 तास मग्न होऊन करता. अशी फार विद्यार्थी कमी आहेत. 15 लाख मुलं आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. किती मुलं क्रॅकडाऊन करतात? 2 to 2.5 लाख स्टुडंट्स वेगळे काढले जातात त्याच्यामधून. त्या 2.5 लाखची परत एक्झाम घेतली जाते. जेईई मेन, जेईई ऍडव्हान्स साठी परत एक्झाम घेतली जाते. 2.5 लाख मधून 36,000 मुलं वेगळे करतात. 36,000 मुलं वेगळे करतात. आणि या 36,000 मुलांसाठी 18,000 टॉपमोस्ट IIT मध्ये जागा आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे क्वांटिटी किती आहे? 15 लाख. किती मध्ये यायचंय? 18,000 मध्ये यायचंय. कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा नॉलेज म्हणा, नॉलेज. ते जे नॉलेज गेन करतायत डे बाय डे या 8 आवर्स मध्ये मग्न होऊन करतायत त्यांचा ते अभ्यास, पूर्णपणे मग्न होऊन करतायत. आणि दॅट मग्ननेस इज रिक्वायर्ड. तो नॅचरली नाहीये सगळ्यांमध्ये, नॅचरली नाहीये. करत येतो. आपला शॉर्टफॉल काय आहे? आपण अर्धा तास 30 मिनिट्स जास्त एक कॉन्सन्ट्रेशनने बसू शकत नाही. आपण 1 तासाचं लेक्चर, 1.5 तासाचं, 1.25 तासाचं लेक्चर म्हणलं की खूप झालं, तुम्ही इथं थांबा. खूप झालं, खूप थांबा. इथं थांबायचंय तुम्हाला. पुढे नाही जाऊ शकत तुम्ही. पुढे जाण्याचं असेल तर सेल्फ स्टडी स्टार्ट्स. अवर्स सेल्फ स्टडी करून ठेवावा लागतो. कोणी शिकून हायर लेवलला गेलेलं नाहीये. स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि तिथून ती क्रिएट करावी लागते. तास ज्यावेळेस आपण बसतो याच्यात सगळे शॉर्टफॉल्स निघून जातात. छोट्या गोष्टी ज्या लर्निंग मधल्या असतात त्या सगळ्या क्लिअर होऊन जातात. आणि ते होणं गरजेचं आहे. याला कॉम्पिटिशन नाव देऊच नका, मी तर म्हणतो. मला तर फार राग येतो, कॉम्पिटिशन. काही कॉम्पिटिशन काही नाहीये. इथं जे तास मुलं बसतात ना, नॉलेज मिळवतात ना, दॅट इज द थिंग. तुम्हाला बसता आलं पाहिजे व्यवस्थितपणे. आउटकम म्हणून आलं पाहिजे. तास बसणं नुसतं नाही, आउटकम म्हणून आलं सुद्धा पाहिजे. आउटकम पाहिजे. एक्झाम दिल्यानंतर समजतं आपला आउटकम काय आहे. एक्झामला घाबरायचं नाही. 20 पैकी 5 मार्क पडू द्या. आपल्या मेहनतीचे 5 मार्क आहेत. हे डेअरिंगनी सांगता आलं पाहिजे. 5 चे 10 कसे करायचे, 10 चे 15 कसे करायचे, 15 चे 20 पैकी 20 कसे करायचे. दॅट इज आवर चॅलेंज. ते आमचं चॅलेंज आहे प्रत्येकाचं. की एखादा विद्यार्थी जर कमी पडत असेल कुठं, तर त्याला ते देणं, दॅट इज द वर्क ऍज ऑफ टीचर. ते टीचरचं काम आहे 5 चे 10 कसे करायचे. त्या विद्यार्थ्यासाठी 10 मार्क पडले तर त्याचे इम्प्रुव्हमेंट कसे 15 मध्ये करायचे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर 15 पडत असतील तिथून पुढे जर त्याला 20 कसे करायचे, दॅट इज द थिंग. हे लक्ष द्या व्यवस्थितपणे. त्यामुळे काही फॉर्म्स आहेत, एकदम वरवर जाऊ नका. बऱ्याच डीप गोष्टी आहेत. स्लोली त्या कॅच करता आल्या पाहिजेत तुम्हाला सर्व गोष्टी. ओके, सो कन्सेप्ट लर्न करत होतो आपण डिफरंट पॉवर्स ऑफ आय. सो याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला दिला आहे I⁵58. I⁵58 किती जणांचं काय आन्सर आलं? I⁵58 इज ओके. गुड. यस, क्षितिज, स्वराज, आशुतोष, ऋषिता, गुड. सुमित, व्हेरी नाईस. बाकीचे जागे व्हा. लवकर जागे व्हा. जेवढ्या लवकर जागे होणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आज ना उद्या ही गोष्ट करायची, लक्षात ठेवायचं. आज करून ठेवा. यू विल बी बेनिफिटेड फॉर दॅट. 58, 4 1 4, कॅरी 1, राईट, रिमाइंडर 1, सॉरी, 18, 4 2 4 4 16, 4 4 16. शिकून घ्या. येत नसेल तर शिकून घ्या. खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली. प्रत्येकांना मिळत नाही. So I⁵58 can be written as I⁴ into 14 remainder 2. 14 चौक 56, 56 plus 2, अब तक 56 plus 2 58. 14 into 4 56. अब तक 56 plus 2 58. Correct? So how to write this? I⁴ 4 into 14 plus 2. सगळं डिनोमिनेटर मध्येच लिहा. I⁴ 4, I⁴ 14, I⁴ 2. I⁴ ची व्हॅल्यू 1, 1⁴14, I² is -1. So 1 by -1 आला शेवटी. So -1 is the correct answer. No doubt. Without doubt.
देऊ एक क्वेश्चन, एक्सटेंडेड क्वेश्चन देऊ, वाढीव काम, वाढीव क्वेश्चन देऊ का, वाढीव क्वेश्चन. ओके, सो डेफिनेटली I raised to 37 plus 1 by I raised to 67. मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट, बोर्डला पडतो हा, म्हणजे कॉलेज एक्झामिनेशन मध्ये येतो. I raised to 37 करा, I raised to 37, I raised to 37, 1 by I raised to 67. क्विकली सांगायचं आन्सर किती, क्विकली सांगायचं आन्सर किती, पटकन. नेक्स्ट लेक्चर आहे तुम्हाला केमिस्ट्रीचं. एन्जॉय द लेक्चर्स, एन्जॉय द लेक्चर्स. आणि ज्यांना वाटतं सर आमचा अभ्यास स्टार्ट करा, यू टेक युअर ऍडमिशन्स, वी विल स्टार्ट युअर स्टडी, वी विल स्टार्ट युअर स्टडी. ज्यांना अजून डेमो पाहिजे त्यांनी डेमो घेत राहा. तुम्हाला असं वाटतं की नाही सर माझ्या लाईफ मध्ये मला क्लिअर आहे सगळं सर, आता बस आय कॅन गेन इट, देन टेक द ऍडमिशन्स, वी विल स्टार्ट युअर प्रोसेस फॉर द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप साठी तुमची प्रोसेस स्टार्ट करणार आम्ही. नाही चालू राहू द्या डेमो, आरामशीर चालू राहू द्या डेमो. डेमो मध्ये काही नाही मिळणार तुम्हाला, डेमो इज डेमो असतं शेवटी. प्री प्लॅनिंग तुमची करून मिळेल तुम्हाला. यू हॅव टू टेक द ऍडमिशन्स अँड क्लिअर द पार्ट. ऍडमिशन्स घेऊन तुम्ही तुमचा पार्ट क्लिअर करा. यू विल गेट द बुक्स अँड स्टार्ट युअर स्टडी ओन. यू विल गेट बिफोर द डिसेंबर, यू विल बी रेडी फॉर द 11th. त्या पद्धतीने तुम्हाला मेंटेन केलं जाईल आणि गरज आहे, रिक्वायर्डच तसं आहे या फील्ड मध्ये. तुम्ही शांत डोक्याने विचार करत राहणार, टाइम जाणार, टाइम गेला की परत कॅच करणं शक्य नाही होत. आज बरेच विद्यार्थी आहेत 12वीचे, आज लेक्चर जॉईन करतात, त्यांना विचारा त्यांचे हाल काय आहेत. 11वी शिकलंच नाही त्यांनी, आता शिकतायत ते 11वी, आता 12वीत आहेत करंट, आता 12वीत आहेत ते करंट. आहेत काही मुलं त्यांची इच्छा आहे सर 11वी आलंच पाहिजे सर, ते मुलं बरोबर इथे, ते बरोबर इथे आहेत. त्यांच्यासाठी शेवटचा चान्स आहे, त्यांना माहिती आहे 11वी आपण लर्न करू शकतो, शेवटचा चान्स. ओके, I raised to 37. How to write 37? Simple part, 4 ने डिवाइड करा. 4 9 36, remainder 1. So I raised to 37 can be written as I raised to 4 into 9 plus 1. झाला एक पार्ट कंप्लीट. ओके, so I raised to 4 raised to the power 9 I. So 1 into I. So answer is I. So 67, 67 ला 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 2 7, 4 सख 24, रिमाइंडर 3. सो I raised to 4 raised to the power किती लिहिणार 16 आणि I raised to 3. I raised to 3 ची व्हॅल्यू किती -8. सो लक्ष द्या या ठिकाणी I raised to 37 सिम्प्लिफाय करून दिलाय तुम्हाला. याला लिहू शकतो आपण I raised to 4 9 चौक 36, 36 प्लस 1 37 म्हणजे 37 झाला. I raised to 67 can be written as I to the power किती रे I to the power 4 raised to the power 16. 16 चौक 64 64 plus 3 64 plus 3 16 चौक 64 64 plus 3 67. ओके, त्या पद्धतीने. नेक्स्ट I raised to 4 is the 9 म्हणजे 1 into I plus 1 divided by I raised to 16 is the 1 into minus I raised to 3 मात्र लक्षात ठेवावं लागेल. These 4 need to be remember. These 4 need to be remember always. Clear का कन्सेप्ट? ज्याचा कन्सेप्ट क्लिअर असेल त्यांनी पेज नंबर 6 क्वेश्चन नंबर 7 सगळं कंप्लीट करून टाकायचं आहे. क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट करायचे तुम्हाला. ओके, क्वेश्चन नंबर 14 आहे हा. क्वेश्चन नंबर 14 आहे ऍज पर द एक्सरसाइज 1.1. 1.1 कन्सेप्ट क्लिअर आहे का एवढं सांगायचं फक्त. हा I आहे, -1 by I करा. we have to be convert this, we have to be convert this. I न मल्टिप्लाय करा, I न डिवाइड. एक्स्ट्रा घेतलंय हे, एक्स्ट्रा घेतलंय. I न मल्टिप्लाय, I न डिवाइड करा त्याला. I न मल्टिप्लाय, I न डिवाइड. इथं I जशाला तसा न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन आहे 1 into I मायनस 1 into I झाला. डिनॉमिनेटर I into I आहे, व्यवस्थित समजून घ्या, हे महत्वाचा पार्ट आहे. ओके, त्यानंतर I जशाला तसा -1 into I is I, डिनॉमिनेटर I चा स्क्वेअर, डिनॉमिनेटर is I square. I square ची व्हॅल्यू -1, I square is the -1, I square मात्र -1 असते.
इथं इथं गडबड होण्याचे चान्सेस आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. मायनस या ठिकाणी गेलं, मायनस या ठिकाणी आलं, करेक्ट. मायनस या ठिकाणी आला. आय ने मल्टिप्लाय, आय न डिवाइड, आय न मल्टिप्लाय, आय न डिवाइड करायचं तुम्हाला. सो 1 into I, 1 into I, डिनॉमिनेटर मधला I into I, I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 ती पुट करा. सांगा फायनल आन्सर काय येतं. व्हॉट शुड बी द फायनल आन्सर देन? कोण सांगतं फायनल आन्सर काय असेल? कोण सांगतं फायनल आन्सर काय असेल देन? यस निहारिका, रॉंग होतं ते. ओके आशुतोष, व्हेरी गुड. आशुतोष गुड. बोला पटकन आन्सर काय फायनल देन. किती जणांना समजतं फायनल आन्सर? किती जणांना फायनल आन्सर येईल व्यवस्थितपणे? किती जणांना फायनल आन्सर सांगता येईल व्यवस्थितपणे? किती जणांना फायनल आन्सर सांगता येईल व्यवस्थितपणे? यस यस यस. त्यानंतर कोणी आन्सर सांगितलंय? प्रतीक्षा, व्हेरी गुड. अजून बोला पटकन. व्हॉट शुड बी द फायनल आन्सर? यस लेक्चर सोडणार आहे, लेक्चरची घाई नका करत जाऊ. परत सांगतोय शिकायला मिळतंय, शिका. शिकायला मिळतंय, शिका. यस आत्मजा. हा डिनॉमिनेटर -1 येतो, करेक्ट. I मायनस I डिवायडेड बाय -1, करेक्ट. कारण I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? -1. आता तरी सांगा आन्सर. इथला मायनस काय झाला? प्लस. मायनस मायनस बिकम प्लस. इथं 1 आहे, लक्षात ठेवा. सो I प्लस I. सो फायनल आन्सर is 2I. फायनल आन्सर इज द 2I. आत्मजा चेक कर व्यवस्थित काय झालं. I/2 लिहिलं होतं, करेक्ट. I प्लस I 2I. प्रतीक्षा बरोबर होता. निहारिका 0 नाही नव्हता आन्सर. यस. क्वेश्चन समजलं का? क्वेश्चन कळलं का? का परत सांगायचा? I⁻37 कसा लिहिणार? 9 चौक 36 प्लस 1. 67 कसा लिहिणार? 16 4 जा 64 प्लस 3 67 झालं, करेक्ट. इथं आता पुढचा पार्ट I हा 1 झाला, करेक्ट. हा 1 झाला. This part is 1. This part is 1. I⁻3. I⁻3 ची व्हॅल्यू -I. लिहून ठेवत चला. तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साईडला असं लिहून ठेवायचं. लिहून ठेवत चला, ऑटोमॅटिकली येत जाईल. नेक्स्ट स्टेप मध्ये ते बरोबर येणार तुम्हाला. त्यानंतर हा I जशाल तसा. इथला निगेटिव्ह इथं आला, इथला निगेटिव्ह इथं आला. ऍडजस्टमेंट घेतली मी. I न मल्टिप्लाय, I न डिवाइड. कधीच डिनॉमिनेटर मध्ये I ठेवायचं नाही शिल्लक. Multiply by I, divided by I. That is the process that we need to learn. या प्रोसेस आपल्याला लर्न करावे लागतात. I into 1 न्यूमरेटर, I into I स्क्वेअर डिनॉमिनेटर. I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? लिहून ठेवा. I स्क्वेअर इज -1. हेच तर आपल्याला शिकायचं होतं या लेक्चर मध्ये. हेच तर आपल्याला लर्न करायचं होतं. या इम्प्लिमेंट आलं पाहिजे. इथं -1 आहे. हा मायनस मायनस प्लस. I डिवायडेड बाय 1 लिहायची गरज नाही डिनॉमिनेटर मध्ये. I प्लस I 2I. ओके, क्लिअर का सर्वांना? जमेल? जमेल का? सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट पार्ट. आणि कमिंग संडे याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला एमसीक्यू पॅटर्ननी दिले जाते. ओके, एक क्वेश्चन असेल, 4 ऑप्शन्स असतील, तुम्हाला ते सिलेक्ट करायचे, सॉल्व्ह करायचंय, सिलेक्ट करायचंय. ओके, त्या प्रोसेसने आपण जाणार आहे. कमिंग संडेला याच्यावरती तुम्हाला काय असेल? एमसीक्यू पॅटर्न असेल. एमसीक्यू पॅटर्न कसा घेतला जातो, सीईटीचे क्वेश्चन्स कसे असतात, याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. जोपर्यंत आपला पार्ट थोडासा कव्हर असेल. ओके, थँक्यू. यू हॅव टू बी द नेक्स्ट लेक्चर ऑफ केमिस्ट्री. ओके, थँक्यू.